छत्रपती शिवाजी महाराज तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, हार न मानणारे, परत न फिरणारे, राज्याचे हितचिंतक अशा ह्या रयतेच्या राजास मानाचा मुजरा. आपल्या या राजाकडून ज्ञानाच्या विद्यापीठाबरोबरच प्रत्यक्ष जगत असताना कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचे ह्याचे धडेही घेण्यासारखे आहे. मॅनेजमेंटचे धडे आजच्या युगात सर्वच जण घेत आहेत, पण त्याची मुळं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून दिसून येतात. मित्रांनो, संकट तर सगळ्यांनाच येतात, पण संकटातही शांत राहून निर्णय कसा घ्यायचा हे आपल्या छत्रपतींकडून शिकण्यासारखं आहे. त्यामुळे प्रत्येकाची ताकद ओळखा आणि त्यांना तसे काम द्या. सर्वांना समान न्याय मिळेल याची खात्री करा. शत्रूचा अभ्यास करताना त्यांच्या ताकदीपेक्षा त्यांच्या दुर्बलतेवर लक्ष केंद्रित करा. कामगिरीची जबाबदारी जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची उद्दिष्टे स्पष्ट आणि त्यावर मर्यादा ठेवा. आपण करीत असलेल्या योजना ह्या नेहमी गुप्त ठेवा आणि त्या कृतीतूनच दाखवा. उगाच त्या कामाच्या आधी बोभाटा नको. कोणत्याही संघटनेतून काम करताना एकता ठेवण्यासाठी सुसंवाद हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातूनच बरेच मार्ग मिळतात. प्रत्येक भूमिका जबाबदारी घेताना ती स्पष्टपणे कळेल अशी परिभाषित केली पाहिजे. कामात सहकारी निवडताना अत्यंत सावधपणे विश्वासू असेच सहकारी निवडा. परिणाम मोजण्यासाठी नेहमी कठोर निरीक्षण ठेवा आणि प्रत्येक येणाऱ्या संकटाला नेहमीच संधी म्हणून पहा. कोणत्याही शत्रूला पराभूत करायचं असेल तर त्याला आधी समजून घ्या. निर्णय योग्य वेळेवर घेणे म्हणजे आपला अर्धा विजय असतो. त्यामुळे योग्य वेळेवर निर्णय घ्या आणि नेहमीच प्लॅन करताना प्लॅन बी हा नेहमी तयार ठेवा. योग्य लोकांना योग्य वेळेत प्रोत्साहन द्या आणि त्यांना आपल्याबरोबर पुढे न्या. समस्या गुंतागुंतीच्या असतील तर त्या समस्यांना साध्या पद्धतीने सोडवा. जी आपली लोकं आहेत त्यांना साहसाची आणि जोमाची प्रेरणा द्या. नवे मार्ग शोधण्याचे नेहमीच धाडस ठेवा आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती लावण्याची आपल्याला सवय लावा. कोणतेही काम करताना आपली गुप्तहेर योजना यंत्रणा मजबूत ठेवा. संकटातही आपल्या लोकांना साथ द्या. शत्रूच्या युक्त्या आधीच ओळखा आणि त्याआधीच आपली धोरणं तयार करा. पराभूत होऊनही पुन्हा उभं राहण्याची तयारी ठेवा. छत्रपती महाराजांचे असे हे मॅनेजमेंटचे धडे शिकण्यासारखे आहेत. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर जय शिवराय नक्की कमेंटमध्ये लिहा.